खुदाया, कहाँ पे है आपका बेटा? कहाँ पे है? भेलपुरी खाली थी, मेरा पति साइड में था, एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे? उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं नहीं नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम, ये जो ब्रीद साहब है प्रेसिडेंट, आप टेंशन मत लो। मेरे बेटे का बच्चा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। भाई हाउ मनी टेररिस्ट्स फायर देयर? दो थे। कितने फायर उन्होंने फायर किए? दो किए। नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जम्मू काश्मीरमध्ये नरसंहार झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला. पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती बेछूट गोळीबार केला. यात 27 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झालाय. 13हून अधिक जण जखमी झालेत. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना गाठून त्यांना नाव आणि धर्म विचारला. त्यानंतर पर्यटकांना कलमा म्हणायला सांगितला. कलमा म्हणता न आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. काश्मीरमधल्या पहलगाम हा दहशतवादाच्या छायेत नसलेल्या भागापैकी एक आहे. पण लष्कर-ए-तोयबाच्या TRF या दहशतवादी संघटनेनं पहलगाममध्ये घुसून नरसंहार केला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक गोळीबारात जखमी झालेत. हल्ल्यात 2घांचा मृत्यू झालाय. 12 जखमींमध्ये 3 महाराष्ट्रीयन पर्यटकांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहलगामला गेलेले आहेत. पहलगामला जाणार आहेत. जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करानं घटनास्थळी सगळे पोहोचलेत आणि परिसराची नाकाबंदी करून तपास सुरू केलाय. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर हा हल्ला झाल्यानंतरची काही क्षणातलीच ही काही दृश्य आहेत, ज्या वेळेला मदत मागण्यासाठी हे आकांड तांडव करतायत जे कोणी ज्यांच्यावरती गोळीबार झालाय त्यांचे नातेवाईक आहेत किंवा जे या परिस्थितीतनं गेले, ज्यांच्यावरती ही परिस्थिती ओढावली, हे सगळेजण तिथं आरडाओरडा सुरू आहे, धावपळ सुरू होती. काही व्हिडिओज याचे समोर आलेले आहेत आणि काहींनी आपला अनुभव देखील शेअर केलेला आहे. या त्यावेळी नेमकं काय घडलेलं होतं ही त्यावेळीची काही दृश्य आहेत. कोणी फिरण्यासाठी गेलेलं होतं, कोणी हनीमूनला गेलं होतं. असे अनेक जण तिथं पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक काही जण आले, त्यांना नाव विचारलं, धर्म विचारला, मुस्लिम नाही म्हटल्यानंतर गोळीबार केला आणि त्यानंतर ओढावलेली ही सगळी परिस्थिती पर्यटकांवरची. तर पहलगाममध्ये नेमकं काय घडलं ते आपण बघूयात. दहशतवादी हे पोलिसांच्या वेशामध्ये फिरत होते अशी माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना गाठलं, त्यांचं नाव विचारलं, धर्म विचारला आणि पर्यटकांना कलमा म्हणायला सांगितला. कलमा म्हणता न आलेल्यांना त्यांनी गोळ्या घातल्या. तर जम्मू काश्मीरमध्ये नरसंहार झाल्यानंतर देश हादरून गेलाय. पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती बेछूट गोळीबार केला. यात 27 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झालाय तर 13 पेक्षा जास्त जण जखमी झालेत. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना गाठून त्यांना नाव विचारलं, धर्म विचारला आणि मग कलमा म्हणायला सांगितला. कलमा म्हणता न आलेल्या पर्यटकांनाच दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. काश्मीरमधील पहलगाम हा दहशतवादाच्या छायेत नसलेल्या भागापैकी एक आहे. पण लष्कर-ए-तोयबाच्या TRF या दहशतवादी संघटनेनं पहलगाममध्ये घुसून नरसंहार केला. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटक गोळीबारात जखमी देखील झालेत. 12 जण जखमी झालेत, त्यापैकी 3 महाराष्ट्रीयन पर्यटकांचा त्यात समावेश आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पहलगामला जाणार आहेत. तर काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातनं गेलेल्या 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. यामध्ये दिलीप डिसले, अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले असं मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांची नावं आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त पनवेलचे माणिक पटेल, S भालचंद्र हे गोळीबारात जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे 2 पर्यटक जखमी झालेत. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे अशी जखमी पर्यटकांची नावं आहेत. घोडेस्वारी करत असताना त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या.
पुण्याच्या कर्वेनगरमध्ये राहणारं जगदाळी आणि गणबोटे कुटुंब काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं आणि मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेनं करण्यासाठी जिल्हा प्रशासन संपूर्ण कार्यरत आहे। या संपूर्ण परिस्थितीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे हे जातीनं लक्ष ठेवून आहेत। त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केलंय। अतिशय भ्याड अशा प्रकारचा हल्ला आहे आणि कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत, हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे। पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही। अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो। देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे। जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे। जो यहाँ पर जिन्होंने हमला किया है उन्होंने ऐसे जात पूछकर, धर्म पूछकर गोलियां दागी है। ऐसे चुन चुन कर अगर उन्होंने मारा है तो हमारे देश के जवान भी उनको चुन चुन कर नहीं, एक साथ मारेंगे और उनको खून का बदला खून से, ईंट का जवाब पत्थर से देंगे। इसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा। जैसे सर्जिकल स्ट्राइक किया था वैसे ही पाकिस्तान में घुसकर मारने वाला अभी नया भारत है। और देश के प्रधानमंत्री और गृहमंत्री तो अभी पहुंच गए वहां पर। ये पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे, ये आतंकवादियों की साजिश को भी बेनकाब करेंगे और नेस्तनाबूद करेंगे, इतने मैं कहता हूँ। तर जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतल्या तिघांचा मृत्यू झालाय। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने अशी तिघांची नावं आहेत। त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचं वृत्त कळताच डोंबिवली शहरावरती शोककळा पसरली आहे। हे तिघेही मावस भावंड असल्याचं कळतंय। डोंबिवली पूर्व पश्चिम शहरातील नवापाडा, पांडुरंगवाडी आणि नांदिवली परिसरातील रहिवासी असलेले हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने हे तिघेही पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते। पहलगाम इथे दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला। या गोळीबारात हे तिघेही गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। लेले, मोने आणि जोशी कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाते। आमच्या इथे मध्यंतरी मीटिंग होती AGM, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आता आम्ही काश्मीरला फिरायला वर जाणार आहे। तारीख वगैरे काय तेव्हा हे सांगितलेलं नव्हतं मी, पण सर्व फॅमिली जाणार होती असं सांगितलेलं। पण ते आता आम्हाला कळलं की तिथे आता दहशतवादी हल्ला झाला। आम्ही आता बातम्यांमध्ये ऐकलं आणि कळलं की असा दहशतवादी हल्ला झालेला आणि त्यांना शूट केलं आहे। पण आता अजून आम्हाला नक्की कळलेलं आहे की लिस्ट ज्यांच्याकडे आलेली आहे म्हणतात की पण एकच नाव, पण त्यांची मुलगी आणि त्यांची पत्नी हे दोघंही त्यांच्यासोबत आहेत आणि अतुल हे आमचे चांगले मित्र होते। डोंबिवलीमधल्या 3 पुरुषांचा यामध्ये मृत्यू झालाय। अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले हे तिघेही मावस भावंड आहेत आणि ते जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेले होते आणि याच दरम्यान जो काही दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये या तिघांनाही गोळ्या लागल्या। या तिघांचाही मृत्यू झाला, त्यामुळे संपूर्ण डोंबिवलीमध्ये शोककळा पसरली आहे। संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, डोंबिवलीमधल्या 3 पर्यटक हे जे पहलगाममध्ये गेले होते या दरम्यान कधी गेले होते ते आणि त्यांच्या मृत्यूचं वृत्त आल्यानंतर काय तिथं वातावरण?